नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण ब्लाउज शिवून, जो आहे 3 प्रिन्स कटोरीचा. आपण आज एकदम सोपी पद्धत आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ते सगळं सांगणार आहे. आणि 32 कंबर आहे, 37 छाती आहे आणि पूर्ण उंची आहे 13.5. असा हा ब्लाउज आहे. तर याची व्हिडिओ मी आधी पेपर कटिंगची व्हिडिओ पण टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, ती तुम्ही बघून घ्या आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा. ब्लाउज शिवून बघा, मी शिवणार आहे तशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज शिवा. कसा येतो तेही सांगा आणि कसा बसला तेही सांगा. चला मग आपण करूया व्हिडिओला छान अशी सुरुवात. हे बघा, आपण ब्लाउज कटिंग करून घेतलाय. पूर्ण उंची 13.5 आहे, पाठ 4 ची ठेवली, 5.5 मोंडा घेतलाय. आपण आता हे सगळं अस्तर आणि पीस, अस्तर आणि आपला ब्लाउज पीस सगळं जोडून घेऊ. हे बघा, सगळं व्यवस्थित फिनिशिंगचं आपल्याला जोडून घ्यायचंय. छान अशी त्याला फिनिशिंग द्यायची, म्हणजे व्यवस्थित ब्लाउज दिसतो आपला. गोळा वगैरे झालं नाही पाहिजे. उरलेलं कट करून घ्यायचंय. हे बघा, व्यवस्थित असं आपल्याला उरलेलं कट करून घ्यायचं आणि सगळे पार्ट आपल्याला ह्याप्रमाणे सगळे जोडून घ्यायचे. आहे क्रॉस पट्टी, ती पण अशी व्यवस्थित कट करून घेतली. त्याला दाब टीप द्यायची. दुसरी साईडची पण आपण जोडून घेऊ, उरलेलं कट करून घेऊ, त्याला देऊ दाब टीप. आता आपण कटोरीचा भाग जॉईंट करू. बघा, जॉईंट करून घेतलं, उरलेलं कट करून घ्यायचं, म्हणजे त्याला व्यवस्थित फिनिशिंग येते. आता आहे आपला साईडचा भाग आहे, जोडून घ्यायचं व्यवस्थित. हाताने व्यवस्थित पकडायचं, म्हणजे त्याला व्यवस्थित फिनिशिंग येते. उरलेला कपडा आपण कट करून घेऊ. हा दुसरा पण भाग जोडून घेऊ. हे बघा, उरलेला सगळा पीसचा जो भाग असतो उरलेला, तो आपण घेतला कट करून. हे आहे बटन पट्टी. बटन पट्टीला सुद्धा आपण अस्तर लावणार आहे, म्हणजे ती लवकर खराब नाही होत, छान पण दिसते. आता बाही जोडायची आपल्याला. बाहीला थोडा थोडा जॉईंट येणार आहे बघा, कसा जॉईंट द्यायचा आपल्याला. आधी सगळी बाही व्यवस्थित जोडून घ्यायची. उरलेलं घ्यायचं कट करून, तिथे थोडासा जॉईंट द्यायचा आपल्याला. मॅच कपडा घेऊन आणि जॉईंट द्यायचं, म्हणजे लक्षात येत नाही. बघा, आपला जॉईंट देऊन तयार झालाय. डबल शिलाई टाकून घेऊ खाली. मध्ये सेंटर पण काढून घेतला. दुसरी पण बाही आपण जॉईंट करून घेऊ. त्याला थोडा मोठा जॉईंट आहे, त्याच्यामुळे आपण आधीच देऊन घेतलाय तो. दाब टीप पण दिली. व्यवस्थित अशी आपली बाही जोडून तयार आहे. हे बघा, आधी सगळं असं जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवायला टाइम लागणार नाही. ब्लाऊज पटकन शिवून होतो. ब्लाऊजची सगळी तयारी आपण आधी करून घ्यायची. कमरेची पट्टी आहे बघा, पट्टी पण तयार करून घ्यायची आहे. एक साईडने आपण घेतली त्याला शिलाई मारून. ही आहे आपली हुक लावायला पट्टी आहे, हुकची. ज्याप्रमाणे आपण बटन पट्टी तयार केली तशीच हुकची पण तयार करून घेतली आहे बघा. शोल्डर पासून आपण याचा सेंटर घेतला, शोल्डरचा मध्य करून, आणि आपल्याला 5 इंचाचे टक्स मारायचे पाठीला. दोन्ही बाजूने आपण ते टक्स मारून घेतले. त्याला लावायची कमरेची ती पट्टी. पट्टीला पहिले एक शिलाई टाकून घ्यायची आहे. त्याला द्यायची आपल्याला दाब टीप आणि मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची 5 नंबरची, म्हणजे आपल्याला हात शिलाई करायला सोपं जाईल. उरलेला घेतला आपण कट करून. हे झाला आपला पाठीचा भाग रेडी. आता आपण कटोरीचा जॉईंट करू. हे बघा, बघून घ्यायचं मोंड्याचा भाग आणि गळ्याचा भाग अशी ठेवून, आणि कटोरी घ्यायची आपल्याला जॉईंट करून. हे बघा,
व्यवस्थित असं आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचंय. व्यवस्थित जॉईंट केल्यामुळे छान फिनिशिंग येते, पफ पण छान होतो त्याचा. हे बघा आपलं झालं आहे तयार. डबल शिलाई टाकून घेऊ आपण त्याला, म्हणजे मग प्रॉब्लेम येत नाही. दोघा बाजूने आपण डबल शिलाई टाकून घेऊ. आता आपल्याला लावायच्या क्रॉस पट्ट्या. बघा क्रॉस पट्टी सीधी ठेवली आणि ब्लाऊजचा भाग मी त्याच्यावर उलटा ठेवलाय. याप्रमाणे पट्टी लावायची, म्हणजे त्याचे दोरे वगैरे निघणार नाही आणि फिनिशिंग पण छान येते. बघा या पद्धतीने पट्टी लावून घ्यायची. तिथे थोडीशी शिलाई मारून घेतली. आपल्याला हुकची पट्टी किंवा बटन पट्टी जी कोणती असेल ती लावायला. ही बघा ह्या बाजूने आहे हुकची पट्टी. ती पण आपण लगेच लावून घेतली, म्हणजे आपला एक भाग आपला तयार होऊन जाईल. दाबटीप द्यायची आणि पट्टी अशी मध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. आणि उरलेलं ते गळ्याच्या बाजूने आहे ना, ते आपल्याला कट करून घ्यायचं व्यवस्थित. एक बाजू तयार झाली आपली. आता आपण दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने क्रॉस पट्टी आधी जोडून घेऊ. हे बघा क्रॉस पट्टी आपली जोडून झाली आहे. आता डबल शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ती उसवणार नाही. आणि हे बघा आपलं झालाय दुसरा पण भाग तयार. त्याला आपल्याला आता बटन पट्टी लावायची आहे. बटन पट्टीने मी आतल्या बाजूने लावायची आणि अशी दाबटीप देऊन वरती आली पाहिजे ती शिलाईवर. हे बघा आपली बटन पट्टी पण लावून तयार झाली. उरलेली पट्टी आपण टाकली कापून. हे पाहून घ्यायचं, मॅच करून घ्यायचं आणि आपल्याला जोडायचं आता पाठीच्या भागाला. शोल्डर जोडून घेऊ. बघा आपण दोन्ही बाजूने शोल्डर जोडून घेतले. आता साईडने काय करायचं, असं पकडून बघायचं आणि जो कोणता भाग जास्त असेल तो असा घ्यायचा आपल्याला कट करून. शोल्डरला पण बघून घ्यायचंय, दोन्ही बाजूने अशी लावून बघायचे आणि जो भाग आपला जास्त आहे तो आपण घ्यायचा असं कट करून. आपण आता बाही जोडायची आहे. सेंटर पासून बाही जोडायची, म्हणजे बाही तिरपी होत नाही. बघा अशी सेंटर पासून बाही जोडायची, बाही तिरपी होत नाही, व्यवस्थित येते. ब्लाऊज पण व्यवस्थित बसतो, वरती वगैरे जात नाही बाही. बघा डबल शिलाई टाकून घ्यायची आणि आता साईडने पहिले जोडून घ्यायचंय. नंतर आता मधल्या बाजूने एक टीप टाकून घ्यायची. बाही सेंटर पासून जोडायची नेहमी. बघा एक बाही आपली जोडून झाली, आपण आता दुसरी बाही जोडतोय. डबल शिलाई टाकून घ्यायच्या, म्हणजे ब्लाऊज उसवणार नाही. हे बघा साईडने पहिलं आता जोडून घ्यायचंय आणि नंतर मधल्या बाजूने शिलाई टाकून घ्यायची. हे बघा आता आपल्याला लावायची गळ्याची पट्टी. आधी बघून घ्यायचं, पुन्हा एकदा चेक करून बघायचं आणि आपल्याला आता पट्ट्या काढायच्या आहे. पट्ट्याने मी क्रॉस काढायच्या, म्हणजे पाइपिंग छान येते. हे बघा पट्टी जॉईंट करून घेतली आपण.
पट्टी लावून घेऊ आपण आता. अशी आपण आता पायपिंग करून घेऊ. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. हे बघा, आपली आता पायपिंग तयार होते छान अशी. उरलेला भाग आपण त्या पट्टीचा कट करून घेतला. मग आता आपण करतोय अशी गोल अशी छान पायपिंग. सुंदर असं आपला ब्लाऊज आता तयार होणार आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कसं शिवलंय. बघा, आपली पायपिंग लावून झाली तयार. बघून घ्यायचंय ब्लाऊज कसा बस आलाय तो. आणि आपल्याला आता करायची फिटिंग. कंबर मोजून घ्यायचं, बटन पट्टी सोडून द्यायची आणि तिथून पुढे कंबर मोजायचं. आपल्याला 32 कंबर आहे, त्याचे किती जास्त आले त्याचे 4 भाग करायचे आणि असं मोजून घ्यायचे. दंडघेर 5.7 आहे. हे बघा, मार्किंग करून घ्यायची आहे आणि घ्यायची आपल्याला शिलाई मारून. बघा, आपली फिटिंग पण झाली आता. बघा, सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झालाय. बघा, गोल गळा आहे, अतिशय सुंदर आलाय. मग मैत्रिणींनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? हे बघा, आपलं ब्लाऊज शिवून पूर्ण तयार झालंय. एकदम छान असा आपण शिवला आहे, अगदी फिनिशिंगचा ब्लाऊज. तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लाऊज कसा आला. आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत बाय बाय.